कुठं होय रे अक्षा, हा किती दिवस झाला आपण रूम हुडकतोय, कोणीच रूम देत नाही. आणि आपल्याकडे पाहिजे तेवढे पैसे पण नाहीत. नाहीतर मग त्यांना आपण दिले असते पैसे आणि रूम घेतली असते. कसं करायचं रे? अगं इकडे तिकडे ॲडजस्ट करून समजा मित्रांना फोन करून हे ते पैसे ॲडजस्ट केले असते आपण. पण आपल्याला कोणी भाड्याने द्यायलाच तयार नाही. मस्त त्यांना सांगतो की आम्ही लग्न केलं, आम्ही नवरा बायको आहे. हां पण त्यांना खरंच वाटत नाही. जाऊ दे, माझं तर काय डोकंच चाललं नाही. मी काय म्हणते, आपण घरी पण जाऊ शकत नाही. घरी कसं जाणार सांग ना. लयच घरी अवघड झाले. घरी जायला मला जाऊ. भूकी लागली अरे, माहितीये का? अगं मला तुला काय सांगू आता, 3-4 दिवस झालेत ना, नुसतं पर इकडं रूम बघ तिकडं रूम बघ बघू ना माझे पाय दुखायला लागले. थोडं बसू बसू ना आपण. हां ऐक की, हां घे ना कोणाकडून तर पैसे मागून. पैसे आहेत का आता? बघ आपल्याला अजून रूम भेटते का नाही ते बघावं लागेल. हां अजून किती दिवस. असं किती दिवस चालणार आहे सांग बर? मी काय म्हणतो ऐक, टेन्शन घेऊ नको. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? विश्वास आहे रे, पण बघ विश्वास ना. आहे म्हणून तर तू लग्न केलं ना, म्हणून तर आपण कोर्ट मॅरेज केलं ना. मग मग मी काय बघ, खचायचं नाही. आता आपण कसं लढायचं, आपण असं खंबीर राहायचं. आणि पण आपल्याला एखादी रूम भेटली कुठं, तर आपण कुठं तर काम बघल ना, होतील ना काही तर आपल्याकडे पैसे. का असंच दिवस राहणार आहे ते सांग बर? हा ना, मग रूम भेटले ना मला बी कुठेतरी कामाला जाते. आणि मग कामाला जाऊन ना आपण थोडेफार पैसे साचून आपण आपल्या पायावर उभं राहिलो का, मग घरी जाता मग सांगता येईल. तसं पण आपलं शिक्षण झालंय ना. हा मग बघू, आधी आपली राहायची तर सोय होऊ दे, मग कामाची बघू. परत राहायची सोय, भांडी आली, गॅस आलं, सर्व अगं, आलं त्याला. सगळा संसार घेऊ. कसं घेणार? पैसेच नाहीत तर. मग त्याच्यामुळे म्हणतो आधी एखादी रूम बघू, तिथं थोडंसं नाही का, म्हणजे आपल्या राहायची सोय झाली का मग हळूहळू एक 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 वस्तू आणू. हां आपलं संसार उभा करू आपण. बरं मी काय म्हणतो, बसून काय होणार नाही. मग काय करायचं आता? अगं बाई काय. हे तो तिथं ना रूम भाड्याने लिहिले. हा का? हे मला अगं मग तिथं त्याच बांगल्याला विचारून तिथं आहे का कोणी? हा, चल बर. तिथं असली तर असली. भेटले तर. चल बरं. काय बाई, एवढं मोठं बांधून ठेवलं. आता तर 2 रूम तर आहे खाली, बाकीचे तर दिले भाड्याने. 2 रूमला काय बाई, किती दिवस झाले गिऱ्हाईकाचे आहे ना बाई. 2 रूमला तेवढेच पैसे येतील. ते रूम भाड्याने मिळेल ना? हा, कोण सांगितलं तुम्हाला हे रूम भाड्याने इथं भेटेल? बाहेर पोस्टर लावलेला. बाहेर पोस्टर वाचलं ना? हा, आहे ना. आहे ना? हा, पण वय हं? कुठून आले तुम्ही? ते आम्ही कुठून? याच्यातून आलो का, ते आपले वरची वाडी आहे ना, त्याच्या पलीकडे एक गाव आहे, तिकडून आलोय. हा वय. हो, आणि कोण आहे तुम्ही दोघं म्हणजे? नवरा बायको. नवरा बायको आहे आम्ही. हे कोण लग्न हे झालं? काय? हे बघा. हा वय. हा. आहे का पण नवरा बायको? मग वाटत नाही होय. आणि वय आणि लेकरू बाळ? हाय का आता? आता तर नवीन लग्न झालंय, आता रूम भाड्याने घेतले ना, मग इथं होते ना लेकर. मग तुम्ही खेळा त्यांच्या संग. म्हणजे काय करून काय तुम्हाला काय लेकर होऊन द्यायला? मग आता भाड्याने घेतल्यावर मग बरं आहे का? बर का? तुमचे आधार कार्ड कुठे आहेत ना. आहे ना आधार कार्ड? आहेत. हा. हे काय मोबाईल मध्ये दाखव बरं. हे माझं. हा, तुमचे नवरा बायकोचे फोटो दाखव. ते- हा, ते फोटो दाखव नवरा बायकोचे. हा, तू आता एकटाच दिसतो तो. दिसले का? हा, हाय. पण नेमकं लग्न झालं ना पण तुमचं? हो, हा, झालंय. खरंच झालंय. बरं मला हे सांगा, मला नाही वाटत तुम्हाला पाहून बरं का असं तुमच्या तोंडावर दोघांच्या पण असं नाही का अशी घबराट का म्हणून असं व्हायबल झाले तुम्ही दोघं. तसं काय नाही, माझी तब्येत काय झालं? खराब आहे ना. प्रेग्नंट आहे काय? नाही नाही. मग ते मावशी, तुम्हाला बाळाची लयच आवड आहे का हो? मला आवड नाही. आमची इथं जे पण लोक येतात ना भाड्याने, हा, मी पहिलं त्यांना विचारते आधार कार्ड तुमचं दाखवा, नंतर तुम्ही कुठं राहता, तुमचं लोकेशन सांगा, खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला दाखवलं ना आधार उद्या कार्ड. काही करता, काही वाद झाला, समज काही झाले लफडं बाजी हे ते झंझटीचे काम आपण नाही करीत बाबा. बरं. काय रूम बरं? आहे ना? मग रूम तर आहे माझ्याकडं. किती भाडं आहे? तर 7,000 रुपये भाडं आहे आणि डिपॉझिट 15,000 रुपये. बापरे, 7,000 भाडं डिपॉझिट. अक्षय, अहो, कसं करायचं रे? घाबरले का आता एवढं भाडं पाहून? वय नाही, तसं नाही काही. हा, ऐक, हं. आपल्याकडे फक्त आता 10,000 शिल्लक राहिले. हं. त्यांना 7 देऊ आणि डिपॉझिट नंतर देऊ म्हणून सांगू, आणि 3,000 रुपये खर्चाला लागते ना आपल्याला. राशन पाण्याला पण लागतील ना. हा, हं? तसं नाही. बरं, ठीक आहे. बघ. ऐका ना,
मला जरा आहे ना डाऊटच येतो बरं का यांच्या दोघांचा. वय हा? मला जरा डाऊटच येऊ राहिला तुमचा दोघांचा. मावशी कुचू, तसं कुचू, काय कुचू, नाही. कुचू, कुचू. अहो, काय? ते कामाला जायचं बोलतोय हा. ह्यांना इथंच काम लागलंय. हे इथं जवळ ते बोलत हा होत इथं लागलंय. जवळ. हा, बरं थांबा मी येते घरातून 5 मावशी, मिनिटं मला मला पण काम कुठं आहे. काम भेटेल का हो? हा मग थांब तर खरी मग घरात जाऊन दे मला. हा का? गॅस चालू आहे मा. हा बरं बरं. काय कुठं तर होणार नाही ना. एक तर घरच्यांना माहित नाही काही नाही. लग्न केलेलं आपण. मला तर ना काय डोकं चाललं नाही बघ. अक्षय तूच काय तर कर ना. आता आपल्याला एवढं शेवटचीच रूम आहे. आपण किती हे बाई झालं इकडं. हुडकतोय. हा बरं थांबा 5 मिनिटं. रूम दाखवली असती तर. हा रूम मी काय म्हणतो ऐका ना. डिपॉझिट नाही पण तुम्हाला ह्या महिन्याचं लगेच भाडं देऊन टाकतो 7,000 रुपये. डिपॉझिट नाही. एवढं बरं पैसे थांबा जरा जरा 5-10 मिनिटं जरा काय आहे का नाही तुम्हाला का लगेच रूम द्या करता. रूम तर दाखवा ना. अगं तुमच्या दोघांना रूम मी लगेच दाखवला असता पण ते माझ्या लेकराकडे चावी गेली त्याच्या खिशात गेली बाय चावी. मग करा काय ना सकाळी phone. जातो ना तो ड्युटीला. हा मग करते मी रूम कसे आहेत ते मग आम्ही ते शेजाऱ्यांचे बी बघितलं बघतो असतं कसे आहेत काय रूम सगळं दाखवणार सर फिरून आणेन तुम्हाला माझ्या रूम. कोणची रूम दाखवताय तुम्ही? अरे ते मग लाईट गेली ती बघा ना राव. काय लाईट गेली झोपलं होतं चांगलं, फॅन बंद झाला. मी काय वायर माने का मी काय टावरवर जाऊन बसू का आता. दरवेळेसचं कारण आहे तुमचं. लाईट गेली ती लाईटीचं पहा. एक तर पैसे देतोय आम्ही तुम्हाला. तुला कमी पैसे घेतलेले आहे, भाडं तुझ्याकडून जरा नीट राह. तुला राहायचं तर राह नाही तर लगेच चालता वा इथून समजलं ना. हे हा. कशाला? हे पण आलेत नवीन भाडे करून. रूम बघायला आलो आम्ही. हा का? हा, हा. अरे अरे इथं नाही का रूम चांगली नाहीये. लाईट नसती, पाणी नसतं. त्याच्यात ह्या मालकीन बाईचे केस 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 अरे किरकिरी ही. हा काय? हा तुम्हाला जगूनच देणार नाही. इथं थांबून नाही देणार ती. अक्षय हा. आपण काय करू दुसरी रूम बघू. अगं, दुसरी- तसं मालकींना लय भांड. 3 दिवस झाले हिंडत कुठे भेटती का असू दे थोडं सहन करू. तुम्ही कोण? आम्ही हा? सांगू नका आमचं ना. आम्ही पळून आलोय. हा. कोर्ट मॅरेज केलंय आम्ही सांगू नका. हा. पण आम्ही कशासाठी? नवरा बायकोच आहे. हा आज मी सांगू का? अहो मी नाही का जेवण करायला बसलो ना. मेसचा डबा लावलेला आहे. मग ते कधी कधी देतात, कधी शेव देतात, कधी गुलाबजामुन, कधी चिकन मटन भेटतं. येते मालकीनं नाही का लगेच ताटात डबल बसवती जेवायला. विचारत पण नाही की जेवू का नको. एखादा विचारता ना मी तीन काटा 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 खावते. मला खायला जात नाही. कशी तब्येत झाली माझी? ऐक ना अक्षय आपल्याकडे तर काहीच नाही. हे जे आपण काय खायला आणल त्यातलं पण तिला घालायचं अहो, म्हणलं ते राहू दे तर चल. आहे. मी टीव्ही लावला का येते रिमोट लावती म्हणे मला मालिका बघायची. कशाला बघायची आहे बाई? तू तुझ्या घरात बघ ना. माझ्या घरात काय आहे? मेंटल दिसते बुवा. बती देती. ए अक्षय चल बाबा. अगं, येडी. तुझं काय आहे येडे येडे. तू पण त्या मालकीने सारखाच करायला लागला. वार लागलं काय तिचं काय माहिती तुला बाबा. Secret आहे आमचं. कलर तुमचा कुचकुचू महेश. काय नाही काय नाही. क्लासमेट येते माझा. हा वय? हा. जीवला गेलंय. लय लय का हा का प्रेम झालं काय तो त्याच्यावर. हा मग मित्र प्रेम आहे आमचं. मित्र मित्र प्रेम. प्रेम. हा हा. बरं 2 मिनिटं थांबा. आमचं थोडं हा घ्या बोल कुचकुचू. हा, इकडे. काय झालंय? आता कसं आहे या बाईचं तोंड आहे खराट. नुसतं बाड बाड. अहो इतका बडबडी पायी सगळ्यांनी रुमा सोडल्या. मी एकटा कसा बसा टिकलोय. मी माझी गर्लफ्रेंड घेऊन आलो. तो बिचारी म्हणली 2 दिवस जाईन. या बाईनी किर किर घालून तिचं डोकं काढलं गेली निघून. म्हणली, मला तो तोंड नको दाखवू. माझे भांडणे लावून दिले यांनी. पण आता आम्हाला गरज आहे ना रे. आम्हाला तर 3-4 दिवस झाले आम्ही तुला फिरतोय. तुला वाटतं ना तुमची जोडी कंटिन्यू राहावा हा शेवटपर्यंत. ह्या बाईच्या नादी लागू नका. इथं थांबूच पण नका. मी काय म्हणते तिला नवरा नाही का. कशाचं काय नवरा आहे तिला नाही का. त्याला नुसतं धुणं भांडे झाडून पुसून घ्यायला लावती. अख्खं काम घरातलं करून माहिती का? अवघडच आहे आता कसं गं? ते त्याच्या घरच्यांना जगून देत नाही. ते तुम्हाला का जगून मग असं द्यायची? कर ना. आम्ही काय करतो रूमच घेत नाही. तू 2 दिवस तुझ्या रूम मध्ये ठेव ना आम्हाला. आम्ही दुसरीकडे रूम ती बघतो. बाई सुखाने खाऊन देईन का मला? ती माय नाही का असं बोंबलं ना मला पण ती. आता तू सांगितलंय ना माझे मित्र आहेत म्हणून. बरं, एक काम करतो मी. मित्र म्हणले ना करतो बोलतो. हा महिनाभरासाठी. 2 दिवसासाठी रे. तुझं काय असतं गप रे तू. 2 दिवस जावा महिनाभर जावा काय मला काय टेन्शन नाही. फक्त तिचं तोंड बंद झालं. मालकीन बाई काय रे महेश कसं आहे आता माझा मित्र आहे. त्याच्याकडून डबल भाडं घेण्यात काय मजा नाही नाही मग का? काय मग माझ्या का रूम मध्ये जाईन ना तो. मागच्या महिन्याचे 2 महिन्याचे तू पैसे दिले नाहीत दलिंदर. हा देईन ना. तुला राहायचं तर राह नाही तू पण लगेच चालता वय. मला गरज नाही पडली पैशाची. माझी प्रॉपर्टी आहे. माझी जमीन एवढी मोठी आहे 50 एकर. माहितीये का मी एवढी पैशावाली मला आहे. काय करायचं तुमच्या जमिनीचं मग हा? काय? बरं मी काय म्हणतो तुम्हाला हा. मुलगी आहे का? मुलगी हा
आहे ना मला हा हॉस्टेलला आहे हा? हॉस्टेलला मग इकडे नाही का? नाही इकडे नाही माझी पोरगी इकडे असते तर मग मी जमाई राहिलो असतो. मग तुला माझ्या आयला आला का माझ्या लग्नात दय झाला वय रे जमिनीचं काय करणार तुम्ही? जमिनीचं मला विचारतायत ना. बरं ते सोडा, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं, याचं सांगा मला. बरोबर आहे, तूच टिकला इथे, कारण तू तिला बोलू नाही त्यांना बोलू देत नसेल कोणाला. बघ बा, अजून माझ्या बघ अजून. बरं मी काय म्हणतो मालकीन बाई, बोक. ठेवतो त्याच्यासोबत. हा? बोक? म्हणजे कुत्र्यावानी भोक नाही म्हणले मी तुला बोल म्हणले नीट ऐकत जा पाहिलं का हा? शे माझं डोकं दुखायला लागलं एवढं ना बापरे. अहो ही तर सुरुवात आहे, ही अशीच भोकत राहते. भोकत? काय म्हणलं रे कोण म्हणला तुम्हाला नाही ती तिकडे ती मालकीन नाही का कुत्र्यावानी भोकती निसती, अशी भोकती ती निसती. हा वय हा. असतात काय काय बाया तसे आहे का नाही काय सांगू काय? कशा बाया असतात. हा हा. मी तर किती चांगले तुला माहिती मी तुम्ही कशी. किती चांगले आहेत हा? तुमच्या घरात लाईट येते, पाणी येतं टाइम टू टाइम. सगळं काही आहे. येतं का काही? मग तसं भाडं पण द्यावं लागत हा तुम्ही किती चांगले आहेत नाही हा? यांचं काय मग मालकीन बाई, 15,000 काढा तुमच्यात म्हणजे टीव्ही वगैरे नसतेच ना? माहित सगळं याला माहिती माहिती हा दिवस धावतून एकदा टीव्ही बघायचं आणि झोपून जायचं. सगळं ऐशी फिशी सगळं आहे माझ्या बरं, घरात मी काय केलं ते. मी काय म्हणते, हा. तुम्ही ना लयच बोलता, मग तुम्हाला टीव्हीची गरजच लागणार नाही, तुमचं तोंडच दिवसभर चालू असते. म्हणलं आम्हाला इथं आम्ही room room घेतलं. घेतली ना दुपार तुझ्या बायकोला दापेवा सकाळचा कोंबडा जागत नाही, या आपली मालकीन जागते माहितीये का मग तुम्हाला? मी एवढी पाठ उडे सडा रांगोळ सगळं नाही, करते नाही, मी हा. इथून तिथून मालकीनेच बांग देते का सकाळी? हा सकाळीच नाही का ए महेश अरे पाणी आलं का रे असं बोलतात. त्याला माहिती आहे मी किती भारी आवाज देते काय रे? काय रे? ऐका ना मी काय म्हणतो तर राहून द्या यांना माझ्या रूम मध्ये. मी जातो हा मालकीन बाई. हा बरं जा तशी चांगले आहेत मालकीन बाई, मी लय मला भारी. त्रास नाही देणार. हा हा माझ्या वाणी ना अख्ख्या दुनियात अशी बाई आहे ना अशी मालकीन अशी हाय फाय सापडायचीच नाही एवढी बरं, स्टँडर्ड स्वतःच्या त्याला एवढी माहिती तारीफ नाही करावा. बरं मग? झालं. वाटत हा, नाही काही. हा. ये असे डागडागिने पाहिजे असे हा, हा, करीन मी, तिला काय लिहिण होता काही असं नुसतं डुप्लिकेट घालायचं हं? आपल्याला नाही चला. नको हे. मालकीन बाई, तुम्हाला माहिती का डुप्लिकेट आहे का सोन्याचं आहे? बरं काही का? कसं बोलता? हे त्या बायको आहे का? कोण आहे तू तिला सांग मालकीन बाई कोण मालकीन बाई, ऐका म्हणतं? ना, हे ऐका तर ना. घेऊन जाय त्यांना रूम ए गप बसा ना बाबा, जा जमतं घेऊन ना तू मला. पण खाली कर तू पण खाली कर लगेच मला जमणार नाहीये चालता बरं फुटकाला घरा बरं, मी काय म्हणतो राहून द्या, चिडू नका. भूक नको आवाज खाली कर सायलेंट माझी बस सुट्यान आणि जाय येऊ का? हा, माझ्या रूम मध्ये. त्यांना सांग मला सांग मागं नको. बोलू नको ए ह्याच्या रूम मध्ये थांबायला चावी नाही ना घेतली आपण? ऐकत ते ए, उघडं आहे ते जा निघ वय आतमध्ये निघू? हा. हो चला निघा म्हणली. बरं मी काय म्हणतो, हाय. आम्ही जरा आराम करतो हा, मग जाय कर आराम मालकीन किती नंबर रूम? मीच केला होता साहेब काय तुम्हाला सगळं सांगितलं ना साहेब मी हा, हा. हा हे तुम्हाला आहेत का हे दोघं आहे साहेब इकडे काय झालं साहेब? आधार कार्ड दाखवा तुमचे ऐक ना, दाखवा फोन हे माझं हा. आधार कार्ड, हे तिचं. मी पण तेच पाहिलं त्यांना साहेबाला तेच दाखवतो पाय साहेब आहे असं दाखवतो तो आधार कार्ड त्याचं काय खरं आहे झालं का साहेब? खोटं पण आहे? तुम्ही माझी कमी चौकशी करताय? तक्रार केली नाही काय कसली? ती म्हणली ते लपडेबाज आले रूम मागायला नाही साहेब. लपड नाही, नाही तुम्हाला खरं खरं सांगू का, हा आम्ही पळून जाऊन लग्न केलं, कोर्ट मॅरेज. हो तुम्हाला खोट, हे बघा फोटो दाखव सर्टिफिकेट सर्टिफिकेट बघा. सर्टिफिकेट आहे अहो साहेब ते कुच 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 करायचे का कुचं ना कुचं करायचं तो काम आहे विचारपूस करायचं ठीक आहे पण आम्हाला त्रास देते का दरबारीला भाडं तू घेशील पैसे तू घेशील आणि तकलीफ आम्हाला देशील मग काय साहेब मला डाऊट आलता हो डाऊट त्यांचा आला पण कोर्ट मॅरेज आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आम्ही काय करू शकत नाही त्याच्यात अहो त्यांनी ते कुठे दाखवलं सर्टिफिकेट मला नाही दाखवलं मला का नाही दाखवलं मग दे रूम त्यांना तुम्ही फक्त आधार कार्ड विचार, बाकी काय नाही. जा फक्त दे दाखवा ना चावी दे चावी उघडाची जा आधी सांगा. आणि ते आमचं भाडं ते पैसे- रूम तर बघू द्या मग. ये बाय, ते असं आहे. भाडे कुठं पळून चालले आणि जा वा आतमध्ये पहा दुसऱ्या वारीने जरा नीटनेटक्या चौकशा करीत जा आम्हाला तेवढेच काम नाहीत साहेब तुम्हाला खोटं नाही सांगायचं एकमेकाला कुचू 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 हळूहळू बोलत होते मग कोणाला डाऊट नवरा बायको कुचू कुचू बोलायचे नाही मग काय बोलते साहेब मला तसं नाही म्हणायचं हा म्हणजे मला संशय आला साहेब त्यांच्यावर दोघांवर माहितीये का तुम्हाला बरं वय हा साहेब थोडा चहा बी घेता का देऊ का चहा नाही घेत मी कमून साखर आहे मला साखर आहे हा साखर आहे, पत्ते नाही का ऐका ना साहेब बरं शुगर शुगर कळत का शुगर कळत मला मी हा. इंग्लिश शाळेतच होते ऐका ना बरं साहेब तुम्ही काय म्हणा युनिफॉर्म आहे ना लयच भारी दिसतं बाई साहेब तुम्हाला मग बरं ऐका ना काय तुमचं लग्न झालं का नाही झालं नाही अगं बाय बाय मग तर मी तो- मा झालं साहेब
करायचं काय लग्न माझ्या मागच्या वारीने असंच केलं होतं फोन भाडे करू तर नवरा तिथं भांडे घाशीत होता. मग हा? नवऱ्याला भांडण काम नाही सांगत का नुसतं रेट बठायचे हा, मग नवऱ्याला सांग काम सांग चालू दे बरं, पुढे साहेब, नादी साहेब, लागत थोडं चहा तर घ्या असं काय करता येड्यावानी तुझी घे. कबूल तूच घे एकटी. हो साहेब मग तुम्हाला शुगर आहे तुमची केअर करते मी तुम्हाला जेवण बनवते भारी शुगर फ्री जेवण बस का आम्ही ड्युटीवर असल्यावर कोणाच्या घरात सुद्धा जात नाहीत. हा वय मग त्या uniform तक्रार काढ- काय होती हम्म. हा तीच होती लपडे बाजीची मग झाली कंप्लेंट. बरं ते युनिफॉर्म काढून या जेवायला मग बस का तू चहा पी. हो साहेब ऐका ना हा. ओके, ठीक आहे. साहेब असं दिसतो बाय पांचट